हेच आहे चमत्कारी मंदिर आणि मराठवाड्याची काशी म्हणून ओळखल्या जाणारं हे ठिकाण कुठं आहे तर चला सांगतोय तुम्हाला। आणि इथं चमत्कारी उमराचं झाड पण आहे, त्यामधून साक्षात गंगा, गुप्त गंगा म्हणून म्हटलं जातं आणि तिथून धार निघते आणि ते त्रिधारा कुठं आहेत त्या आपण बघू आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉट। आणि मी तुमचा संकेत पवार आणि तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ घेऊन आलो आहे। हे चमत्कारी झाड पण आहे, व्हिडिओच्या माध्यमातून सर्व तुमचं दर्शन होईल आणि काय आहे स्टोरी या मागची हे पण माहिती होईल। चला तर पूर्ण मंदिर फिरूया। मराठवाड्याची काशी म्हणून ओळखल्या जातं आणि इथं तुम्हाला दाखवले मी आता किती कशा प्रकारचे मंदिर आहेत। तर श्रीकृष्णांचं पण मंदिर आहे, ओंकारेश्वरजींचं पण मंदिर आहे, संकट मोचन हनुमान त्यांचं पण मंदिर आहे, परत आपलं इथं दत्तांचं पण मंदिर आहे, गणपतींचं पण मंदिर आहे आणि श्री विठ्ठल रुक्मिणी पण आहे तिथं आणि तिकडे महालक्ष्मींचं मंदिर आहे आणि तिथं देवांची मूर्त पण आहे, ते पण बघायला जाऊ आता आपण। आणि हे इथं मंदिरामध्ये इथं आल्यानंतर असं वाटते की काशीलाच आलो आपण, कारण की इथं सर्व मंदिरांचा मेळ आहे। म्हणजे एका जागी सर्व मंदिरं आपल्याला एक जागी आल्यानंतर सर्व मंदिरांचं दर्शन होतं आपल्याला। आणि हे येते नेमकं कुठं मराठवाड्यामध्ये तर परभणी मध्ये येते हे, आणि परभणी तालुका पण आहे, परभणी जिल्हा पण आहे इथला। त्रिधारा म्हणून गाव आहे आणि हे गावाचं तर मी तुम्हाला आता माहिती सांगणार आहे की त्रिधारा का नाव पडलं ते पण आपण बघूया कशा प्रकारे नाव पडलं। तर हेच ते मेन मंदिर आहे आणि इथंच ते तिसरी धार दिसून पडते आणि ह्या कुंडामध्येच ते तिसरी धार येते आणि ते येते उमराच्या झाडापासून डायरेक्ट आणि ते या कुंडामध्ये पडते। इथं जर तुम्ही स्नान केलं तर काशीला स्नान केल्याचं असं म्हटलं जातं की इथलं स्नान केलं तर तुम्ही काशीला स्नान केलं असं बोलल्या जातं। आणि इथं पूर्ण म्हणजे रोजचं महाप्रसादाची पण व्यवस्था आहे, पूर्ण भावी भक्त येऊन इथं महाप्रसाद घेतात आणि मोफत ते व्यवस्था केली जातं आणि मोठ्या श्रद्धेनं इथं दान वगैरे केलं जातं आणि दान जे करतात त्यांचं नाव नाही काही नाही, आता मी तुम्हाला पुढे व्हिडिओ सांगणारच आहे कशा प्रकारे दान वगैरे होत राहतं इथं। तर आज आपण त्रिधारा या देवस्थानावरती आलेलो आहे आणि इथं जे मेन मंदिर आहे त्या मेन मंदिरामध्ये आता आपण आलेलो आहे आणि तिथले जे पुजारी आहेत ते काका आपल्याला सांगतील की इथली स्टोरी कशी आहे, म्हणजे इथलं मेन मंदिर आहे आणि इथं त्रिधारा नाव का पडलं या गावाला हे काका आपल्याला सांगतील। त्रिधारा नाव असं पडलं, इथं ते मोठ्या नद्या नाहीत, लहान लहान ओढे आहेत, तिन्हीचा संगम आहे। म्हणजे एक इकडून आलेला आहे का आसोला, कारेगाव, खानापूर, परभणीकडून आणि एक पिंगळीकडून आलेला आहे। आणि हे समोर जे दत्त मंदिर दिसतंय ना ते तिथून एक गुप्त आहे म्हणतात, तिन्हीचा संगम आहे म्हणून या क्षेत्राला त्रिधारा नाव देण्यात आलेलं आहे। आणि आपलं जे मेन कार्यक्रम राहतो तो मेन कार्यक्रम कोणत्या वेळेस राहतो? मार्गशीर्ष महिन्यात संपूर्ण महिनाभर अभिषेक असतात। दररोज 8 ते 10 हजार लोक जेवतात, प्रसाद घेतात। आणि अभिषेकाला पण इथं जे देणगी आहे ते भरपूर येते म्हणतात। हो, अभिषेकाला अभिषेकवाले देणगी देतात ना। हा, तर आता आपण काकांकडून जाणून घेतलं आणि आपण अजून पण मंदिराची माहिती घेऊ, म्हणजे मंदिराचा परिसर कसा आहे आणि मंदिर कशा प्रकारे आहेत आपण सर्व जाणून घेऊ। तर चला आपण आता तिकडे जाऊया। आता आपण संकट मोचन हनुमानजी त्यांचं दर्शन घ्यायला जाऊ तर या मंदिरामध्ये हनुमानजींचं मंदिर आहे इथे आणि मूर्ती पण बघा कशा प्रकारे मोहक आहे। तर आता तुम्हाला दाखवतो मी, दर्शन करू आता आपण हनुमानजींचं। तर जाऊ द्या आतमध्ये खाली। तर आता आपण दर्शन घेत आहे हनुमानजींचं, तर चला। आता आपण ओंकारनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये जाणार आहे, ओंकारेश्वर। तर तिथं आपण जाणून घेऊ तिथले जे पुजारी आहेत त्यांच्याकडून की कशा प्रकारे तिथं मंदिरामध्ये देणगी येते किंवा मग अभिषेकाला कशा प्रकारे होते आणि ते मंदिर पण आपण बघू कशा प्रकारे आहे। तर तिथं त्यांची व्यासपीठ आहे ते बघू। तर चला, ज्यांच्यामुळं इथं सर्व काशी झालेली आहे त्यांची समाधी आता आपण ओंकारेश्वरजी जे आहेत त्यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला देऊ, कारण की त्यांच्यामुळंच इथं एवढी काशी झालेली आहे। मराठवाड्यात जे काशी इथं त्यांनी केलेली आहे त्यांच्यामुळेच झाली आहे आणि त्यांच्या समाधीचं आपण दर्शन घेऊ आणि तुम्हाला पण दर्शन करून देतो। तर या
तर समाधी मंदिराकडे आपण आलेलो आहे आणि समाधी आहे इथंच त्यांनी समाधी घेतलेली आहे. आतमध्ये दर्शन करू आपण आता. तर ही समाधी आहे त्यांची, थोडं झूम होत आहे आणि आता आपण प्रदक्षिणा करूया, समाधीला पूर्ण प्रदक्षिणा करू आपण. आणि इथं जे भंडारा वगैरे चालूच राहते. इकडे स्वयंपाकघर आहे, भोजन कक्ष हॉल पण आहे आणि आज एकादशी असल्या कारणानं इथं फराळाची पण व्यवस्था राहते. आणि या मंदिरावर रोज असा भंडारा चालू राहते आणि कुठनं अन्नदान येते, कुठनं जे काही म्हणजे किराणा येते, काही येते, त्याचं मापच नाही कुठनं येते. तर आणि खरोखर मंदिरामध्ये आल्यानंतर एक असं समाधान लागते की आपण काशीला आलो त्याचं समाधान लागते आणि एकीकडे सर्व देवांचं दर्शन पण आपलं होतं. आपले जे ओंकारेश्वरजी महाराज आहेत त्यांची जे थोडीशी माहिती आपल्याला इथे काका आहे ते सांगणार आहे, तर जाणून घेऊ आपण. ओंकारनाथ आसोदेवून आले, सरळ इथं आले. 4-5 पब्लिक संघ आली. पब्लिकला म्हणजे आम्हाला थोडीशी जागा द्या म्हणजे. चला म्हणजे आमची 3 दारा संस्थान आहे. पहिल्यांदा काहीच नव्हतं इथं. आल्यावर मग एक जण थोडी जागा दिली पहिल्यांदा सुरूची. मग लोक विचारायला लागले, तेव्हा तुमचं गाव कोणतं, नाव कोणतं, वडील कोणचे. म्हणजे मला नावही नाही, गावही नाही, आई नाही, वडील नाही. मग जन्म कसा झाला ते परमेश्वराला माहिती म्हणजे. मग परमेश्वराला माहिती म्हणजे मग युवराज पाटील चाकूरकर, वसंतराव नाईक सहजच आले असं 4-2 कधीतरी. मग म्हणजे वसंतराव नाईकाला न्यायला तिथे कोणाची हिंमत व्हायची विचारायला. नाही बरोबर. हा मोठमोठे मंत्री त्याला काच आहे म्हणजे मला काहीच माहित नाही म्हणजे. तेवढं बोलून मग त्याने बंद केलं. म्हणजे मला काहीच नाही माहितच नाही म्हणजे. मग ही वाढत वाढत 3 जरा वाढलीच. त्या धन्यानं 7 एकर जमीन दिली, 1 रुपया घेतला नाही. इकडे धन्यानं इकडे धन्यानं 3 एकर जमीन दिली, देता देईन. त्याच्या दोस्तानं द्यायला लावली. घोडी गमतीने गोडी 3 एकर दिली. 3 एकर दिली. डावावर मटकीवर बसलाय. पुऱ्या 9,000 गेले. म्हणजे पैसे गेले. विकली होती, घेतली होती पैसे देऊन. ती जमीन गेली का रातातच गेली कोणीकडे. मग इथे येऊन लागला तेव्हा उघड झालं. गेली असती तशी दान जमत होतं. त्याने दान दिली, 1 रुपया मागितला नाही. 7 एकर अजून देवा म्हणजे काय घ्यायची घ्या म्हणजे. पुढी झाली म्हणजे मग पुढचं पुढे पाहू. मग आता ही 2-4 एकर पोरापासून घेतली इकत शिव झाल्याच्या नंतर. आणि ते तुम्ही सांगितलं होतं की ट्रक जर आला कुठला देणगी जर आली, त्यानं जर समजा इथून जर भाडं घेतलं तर काय कसं आहे ते? ते समजा त्यानं मध्य प्रदेशातून ट्रक आला 12 चाकाचा गावाचा, उतरून घ्यायला लावला. घ्या म्हणजे उतरून घेतला. उतरून इतकी साखर खायची आपल्या आताच्या निघून जायचं. चहा प्यायचं नाही, जेवण करायचं नाही, काही नाही, इशारायचं किराया नाही घ्यायचा, काही नाही. मग एक जणांना काय झालं की 20 क्विंटल साखर दिली. हे मार्गशीर्ष 4च रोज संपात राहिला म्हणतात तेव्हा अमावस्येच्या अगोदर. नाव नाही, गाव नाही, काही नाही, असंच. एक जणांना 2 टाक्या गोड तेल दिलं परभणीच्या एका श्रीमंतांना. समजा तेरी असेल कोणी, ऑइल मिलच्या कंपनीचा असेल कोणी. 2 ट्रक गेल्या तेल. इथून किराया घेतला बापापासून. बापू म्हणजे किराया दिला की नाही दिला. खोटं बोला थोडं. खोटं बोलल्या मग किराया दिला. आपण कमानी गेली, गाडी बंद पडली. म्हणजे असे त्यांचे चमत्कार आहे. चमत्कार. भक्तांची इथं खूप श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेनुसारच इथं एवढं मोठं काम झालेलं आहे आज. नाही तर एवढं भव्य दिव्य मंदिर होत नाही. आणि भक्तांची एवढी श्रद्धा आहे की इथं अभिषेकासाठी एवढी वर्गणी गोळा होते की अभिषेक एवढे दिवसाला काही कित्येक अभिषेक होतात. आणि 10-10 लाखाची वर्गणी गोळा होणं काही सोपी गोष्ट नाही आहे. आणि हे मंदिर, या मंदिराचा जीर्णोद्धार पण खूप झालेला आहे, चालू आहे काम आता. आणि नवीन पण बांधकाम इथे चालू आहे. आणि आता इथं जे स्टोरी झालेली आहे म्हणजे कशा प्रकारे इथं त्रिधारा झाल्या
आणि कशा प्रकारे हे मंदिर झालं इथं, तर आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. इथले जे काका आहेत, ग्रामस्थ आहेत, ते आपल्याला सांगतील की कशा प्रकारे इथं घडलेलं आहे, जे स्टोरी घडलेली आहे, तीन धारा कशा झाल्या हे तर त्यांनी मगाशी आपल्याला सांगितलंच. पण आता ते सांगतील आपल्याला की जे ओंकारेश्वरजी आहेत महाराज, त्यांचं थोडक्यात महत्व ते आपल्याला सांगतील कशा प्रकारे आहे. तर सांगा काका. हे पहिल्या बरेच दिवसापासून हे महाराज येत होते इथं. अच्छा. हा हा सुरूची गोष्ट आहे पहिली. हा हा तर हे कारल्याहून येत होते का पंढरपुराहून येत होते. हा हा बरेच दिवस झाले की आता एक पिढी होऊन गेली त्या गोष्टी. जवळपास एक पिढी म्हणजे आता समजा तुम्ही पकडून घ्या की 100 वर्ष पकडून घेऊ आपण. एका पिढीपासून येत होती. हा 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 आणि दिसायला तर सारखेच रूप होतं की त्याचं म्हातारे नाही, सारख्याला सारखेच राहत होते. म्हणजे योगी पुरुषाची हेच निशाणी आहे की सिद्ध पुरुष होते ते, तर सिद्ध पुरुषाची हेच निशाणी आहे की एकदम तेजस्वी होते ते. आणि अजून सांगू शकता काही? भक्तामध्ये याचे, भक्तासाठी काही करायचे, म्हणजे इथं जेवणदान, त्याचं अनुदान जास्त राहायचं. अनुदान म्हणजे की गरीब वर्गाला, गरीब वर्गाला म्हणजे हमेशा त्याचं कार्य त्याचं ते सिद्ध राहत की जेवणाचं कार्य गोरगरिबाची सेवा करायची, भक्तांची सेवा करायची, असं त्यांच्या चालायचं नित्यक्रम. नित्यक्रम. म्हणजे गरीब असो कोणी असो, इथून वापस कुणी बिगर जेवलेला गेला. आता 100 अभिषेक इथं या महिन्यामध्ये, गेलेला महिना कोणता आपला, त्या महिन्यामध्ये अभिषेक झाले, मार्गशीर्ष महिन्यामध्ये. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये ते डेली अभिषेक राहणार. म्हणजे 100 ब्राह्मण असो काही असो, ते ब्राह्मणाचा त्याला आदर्श आहे. मग त्याचं ते अभिषेक राहायचे. ते आज 10-10 लाखाचे जर अभिषेक पेंडिंग असतील इथं, याच्यावरून विचार करा की भक्तांची इथं जे श्रद्धा आहे ते कशा प्रमाणात आहे. एवढी मोठी श्रद्धा जर भक्तांची आहे तर खरोखर त्यांना चमत्कार झालेले आहेत. त्यांचे जे सर्व भाविक भक्त आहेत त्यांना खरोखर यांचे जे आपण त्याला म्हणू की त्यांचे अनुभव त्यांना थोडक्यात आलेले आहेत की जे त्यांनी त्यांची मनोकामना मागितली भक्तांनी, ते त्यांची पूर्ण झालेली आहे. अशी श्रद्धा पूर्ण होते त्यांची, म्हणूनच ते इथं एवढ्या प्रमाणात एवढं मोठं काम झपाट्यानं वाढत आहे. आणि इथं देणगी म्हणलं म्हणजे कुठून बी येणार, पार कुठून लांब लांब. त्याचं नाव नसतं, सांगत नसतात की बाबा हे दिले. इंदूर कुठं राहिलं, इंदूरहून ट्रक भरून माल येत. आता एक माग ट्रक आला म्हणते किराण्याचा आणि याचा, तर त्याचं नावगाव काहीच नाही, नाव सांगत नाहीत, काही नाही. ट्रक भरून येणार, मालाचा येणार, तुपाचा येणार, कशाचा पण येणार. साखर 20 क्विंटल आली. नावगाव काही नाही. नाही. 12 डबे गावरान तूप मार्गशीर्ष महिन्यात जेवायला. आता हे तर तुम्हाला माहित आहे, लोक 500 रुपये देतात तर पावती मागतात मंदिरामध्ये. पण इथं अपूट ट्रकचे ट्रक आले, पण कोण पावती नाही मागितली, कोण नाव नाही सांगितलं. साधे लोक 50 रुपये देतात तर पावती मागतात मंदिरात. म्हणजे लोकांची श्रद्धा बघा कितपत आहे. किराया मागत नाहीत, काय मागत नाही. इथं कसं आहे की भगवंताची लीला वेगळीच आहे. साक्षात भगवंत आहे, त्याला ते भगवंत काय देऊ शकतो आणि काय नाही देऊ शकतो अंतररूपामध्ये. मग तर भरपूर इथं 100 अभिषेक होणार, काय पैसा दान करणार, पैसा देणार. आणि तुम्हाला हे कधी हे माहिती पडलं हे की माहीत धारा आहे म्हणून? म्हणजे ते ओंकारेश्वरजी आल्यावरच माहिती झालं का? या पहिल्या 2 धारा होत्या आणि काही थोडसे असं पाणी वाहत होतं थोडं. ते महाराज आल्याच्या नंतर मग त्यानं नाव ठेवलं 3 धारा, त्रिधारा नाव ठेवलं. म्हणजे आपले जे साधे लोक होते त्यांना माहित नव्हतं की 3 धारा कुठं आहेत. तर ते दिव्य तेजस्वी पुरुष होते, तर त्यांना ते धार दिसली, त्या कारणानं इथं 3 धारा असं नाव पडलं. आणि ते जे उमराचं झाड आहे ते पण आधी सोकलेलं होतं म्हणतात. जेव्हा ते 3री धार चालू झालं असेल माझ्या अंदाजानं, तेव्हाच ते झाड, त्या झाडाला पालवी फुटली आणि नंतर ते हिरवं झालं आणि तेव्हाच ते तिथनं धार असे त्रिधारा. आणि गावाचं पण नाव त्या त्रिधाराहूनच गावाचं नाव पडलेलं आहे. हे उमराचं झाड पहिलं होतं, पण काही दिवस राहिल्याच्या नंतर बी ते वाळलं गेलं, सुकलं गेलं. तिकडच्या भागात सुकल्या गेलं म्हणतात, आम्ही इकडच्या भागात वाळलं. ते सुकल्या गेल्यावर मग पुन्हा डबल जसं सुकलं का पुन्हा ते जिवंत झालं. उमराचं झाड म्हणजे तिथं खरोखरच कुठली तरी चमत्कारिक दृष्ट्या जर पाहिलं तर खरोखर तो चमत्कारच आपण त्या गोष्टीला म्हणू शकतो. हा चमत्कारच भगवंताची लीला आहे. ते महाराज जसे आले का
तसं इथं काही कमी म्हणजे कोणत्याही गोष्टीची पडली वाढतच गेली. आणि आता जेवढे मंदिरं बघितली इथं, गणपती बाप्पांचं मंदिर सर्व इकडे आहे, पण त्यांच्या सोबत जे विराजमान आहेत रिद्धी सिद्धी, हे कोण्या मंदिरामध्ये नाही आहे. हे इथं यांनी जे इथं असं मंदिर केलं हे खूप चांगली गोष्ट आहे, कारण की रिद्धी सिद्धीचं आणि गणपती बाप्पांचं दर्शन एका सोबत होते. ओमकारनाथ श्वर म्हणतात महाराजाला. शेजाऱ्याने शेतकऱ्या लोकांना हा, त्याला जमीन दिली राहायला, त्याला जागा मोफत दिली हा, 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 आणि त्याला बसेल. काही लोक दुष्ट असतात तर काही लोकांना चमत्कार बी बघितला त्याचा. हा, हा, हा. काही लोक असे जेवता जेवता आले, एकटा म्हणले महाराज म्हणजे तुम्हाला दूध आणलं गायचं काहीतरी. पूर्वीची गोष्ट आहे ती, हा, हा, हा. आताची नाही. नाही, सांगा ना, सांगा. तर पूर्वीचे म्हणले दूध याले म्हणले कुठून तरी ऑस्ट्रेलियाहून कोणातरी. हा, 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 त्याला ते कळत होतं आंतररूपामध्ये. हा, हा, हा. तर ते आणल्यावर दूध ते ना बाजूला ठेवायला लावलं, ते कोण पिलं, ते मांजर नका कोणा, ते मांजर गेलं मरून, हा, हा. वाढू नका म्हणून. हम्म, हम्म. महाराजांना नाही पिलं म्हणजे दूध कोणाला देऊ दिलं नाही ते. हा, हा, हा. मग त्याच्या अंगामध्ये भक्ती देवरूपी होती ती. म्हणजे महाराज थोडक्यात अंतर्यामी होते, त्यांना सगळं पुढचं जे आहे ते अगोदरच कळायचं, त्या कारणामुळं त्यांनी ते दूध कोणाला पिऊ दिलं नाही असं म्हटलं तरी चालेल. हा, हा. तर आता आपण बाबांपासून ऐकलंच की कशा प्रकारे इथलं नाव पडलं, हे स्टोरी आहे. तर आणि तुम्हाला पण कळलं असेल. तर खरोखरच इथलं जे मंदिर आहे, आल्यानंतर खरोखर असं वाटते की इथं मंदिरामध्ये आल्यावर एक जे शांतता लाभते, इथं खरोखर आल्यानंतर एक मनाला असं एक धीर वाटतो की आपण एक मोठ्या तीर्थक्षेत्राला आलो असं आपल्याला वाटते. आता आपण रिद्धी सिद्धी गणपती त्यांच्या दर्शनाला जात आहे, त्यांचं दर्शन घेऊया आता आपण. तर या तुम्ही मंदिरामध्ये आणि तुमचं पण दर्शन करून देतो मी. तर चला या. आणि इथे एक महत्वाचं म्हणजे या मंदिरामध्ये गणपती तर विराजमान आहेतच, त्यांच्या बाजूला रिद्धी सिद्धी पण आहेत आणि त्यांचे जे वाहन आहे ते पण इथं आहेत. आणि तुम्ही गणपतीचे बरेच मंदिरं बघितले गणपती बाप्पांचे, पण रिद्धी सिद्धी बाजूला नाही आहेत, पण या मंदिरामध्ये रिद्धी सिद्धी साक्षात घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि दर्शन पण करून घ्या, तुमचं असं दर्शन होणार नाही, कारण की गणपती पण आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांच्या ज्या दोन रिद्धी सिद्धी लक्ष्मी आहेत त्या पण आहेत. आणि दर्शन करून घ्या तुम्ही. तर आता हे जे मधातली धार आहे, ते मधली धार इथनं जे शिवलिंग आहे, शिवलिंगाच्या तिथनच मधनं धार निघालेली आहे. ही एक धार झाली. आणि इथे उमराचं पण झाड आहे आणि दोन नदीच्या मध्ये जे धार निघाली आहे ते तिसरी धार. आणि तुम्हाला आता दोन धारा दाखवतो कुठनं येतं. आणि हे दत्तप्रभूंचं मंदिर आहे इथं, आणि तिथूनच खाली शिवलिंग आहे. जे त्रिधारा आहे, जे दोन तर धारा आपल्याला दिसतात, पण एक जे गुप्त धार आहे, ते गुप्त धार जे आहे ते उमराच्या झाडामधून आहे. म्हणजे चमत्कारी जे आपलं उमराचं झाड आहे त्यामधून ते धार आलेली आहे. आता आपण काकांना विचारू की कशा प्रकारे ते धार आलेली आहे. उंबराच्या झाडामधून धार आली, ती पाणी अशी थोडी 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 अशी खाली वाहत जाते. उंबराच्या झाडामधून धार आहे. उमराच्या झाडामधून. हा, ती कोणाला दिसत पण नाही, ज्याला दिसते त्याला दिसते. उंबराच्या झाडातून धार आहे. तर यांच्याकडून जाणून घेऊ आता, काकाकडून पण आपण. बोला. बोला. कुठं गेली आहे म्हटलं? ते उमराच्या हे म्हणतात तसं, उमराच्या याच्यामधून आम्ही सुद्धा पाहिजे ना. मग त्याचे तर आता आपण ज्या दोन धारा आहेत त्या ह्याच आहेत ना काका बाजूच्या, त्या बघू आता आपण. ह्या इकडून एक धार आहे, चला तर आता आपण त्या मंदिरामध्ये जो आणि तिथनं जे कुंड आहे तिथं ते धार दिसते का आपल्याला, चला बघूया. हेच ते जवळून दिसत नव्हतं उमराचं झाड, तुम्हाला दाखवलेलं आहे मी. हेच ते उमराचं झाड आहे. ते झाड 1 ते 2 वर्ष सोकलेलं होतं म्हणतात पूर्ण. आणि जेव्हा ते धार चालू झाली तेव्हा त्या झाडाला ऑटोमॅटिक पालव्या फुटल्या आणि ते झाड पूर्ण तेव्हापासूनच ते चमत्कारी झाड म्हणून पण ओळखल्या जातं. आणि धार पण तिथंच येते. आजपर्यंत त्याचा अंदाजा नाही लागला की ते गुप्तधार कुठनं आलेली आहे. हा कुंड आहे आणि हे सर्व मंदिर आहे. हे श्री दत्त मंदिर आहे. आणि या साईडनं बघा हे धार आहे, या साईडनं, आणि त्या साईडनं हे धार आहे. आणि आता बघू आपण की हे जे मंदिर आहे शनी महाराजांचं,
हे मंदिर आपण त्या मंदिरामध्ये जाऊन तिथलं दर्शन करूया. तर चला, महाराजांचं मंदिर, शनी महाराजांचं आपण दर्शन घेऊया आता. हे आहे शनी महाराजांचं मंदिर आणि या मंदिराच्या खालनं सरळ ते धार आलेली आहे. आता आपण विठ्ठल मंदिरामध्ये आलेलो आहे दर्शन घेण्यासाठी. तर या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घेऊ आपण. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि दर्शन घ्या. एक चमत्कार अजून आपण बघू की इथं मराठवाड्यामध्ये पाण्याची लेवल अक्षरशः एकदम आतमध्ये आहे. 100 ते 150 फुटावर पाणी आहे, पण इथं या विहिरीला फक्त अगदी 20 फुटावरच पाणी आहे. 20 फूट नाही 15 फूट असेल. तर या ते विहिरीचं पाणी बघू आपण किती खोली आहे. तर हे विहीर आहे आणि फक्त 10 ते 15 फुटावरच पाणी आहे. 8-9 फूट आहे. 8-9 फुटावरती पाणी आहे आणि पूर्ण दगडी बांधकाम इथे झालेलं आहे. आणि हे अभिषेक हॉल पण इथं आहे, जे मी तुम्हाला सांगितलं की इथं भरपूर 4 आळ्याची 4 पूर्ण दगडी बांधकाम झालेलं आहे पुरातन. लहान मुलांसाठी पण इथं व्यवस्था केलेली आहे खेळण्यासाठी. हे दत्त मंदिराच्या पाठीमागच्या साईडनंच आहे पूर्ण. आणि त्या साईडनं ते गणपतीचं मंदिर तुम्हाला दिसत नव्हतं मगाशी. हे आहे गणपतीचं मंदिर आणि गणपतीच्या मंदिराच्या साईडलाच दत्त मंदिर आणि दत्त मंदिराच्या साईडलाच इथनं गेल्यानंतर ओंकारेश्वरजींचं मंदिर आहे आणि खाली आहे महादेवांची पिंड. हेच ते शिवलिंग आहे आणि इथनच गुप्तधार आहे आणि ते धार डायरेक्ट हे इथनं अशी आली आणि ह्या कुंडामध्ये आली. श्रीकृष्ण मंदिर आणि तिथं कुलूप लागलेलं आहे, नाही तर तुम्हाला मूर्ती दाखवली असती कशा प्रकारे आहे. तर इथनच आपण दर्शन घेऊन घेऊ. देव फक्त भक्तीचा भुकेला आहे. तुम्ही इथनच दर्शन घ्या. आणि आता आपण तुम्हाला सगळे इथलं पूर्ण दर्शन करून दिलं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठवाड्याची माहिती, आपले जे त्रिधाराची माहिती सर्व इकडे आली पाहिजे. सर्व भावी भक्तांना त्यांचं दर्शन झालं पाहिजे आणि जे त्यांची स्टोरी आहे ते सर्वांना माहिती झाली पाहिजे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.